श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज मी बनवणार होते पाववडे. कारण मुले घरात असली की वेगवेगळा नाश्ता तर रोज ना रोज होतच असतो. कारण सुट्टी आहे म्हटल्यावर काही ना काहीतरी बनायलाच हवं. चला तर इथे आता उकडून घेतलेले बटाटे छान असे स्मॅश करून घेतलेले आहेत मी. ह्यामध्ये हळद घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं, धना जिरा पूड, पावभाजीचा मसाला घेतला आहे, काश्मीरी लाल तिखट, भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे. पुन्हा एकदा हे सगळं बटाट्याला असं छान असं लावून घ्यायचं आणि सगळं मिक्स करून ह्याची आपली ही भाजी तयार झालेली आहे. आता इथे बॅटरसाठी बेसन घेतलेलं आहे. बेसनमध्ये एखादा चमचा आपण तांदळाचं पीठ घ्यायचं, त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, थोडासा ओवा घ्यायचा, त्यानंतर इथे बघू शकता काश्मीरी लाल तिखट, हळद घेतली होती आणि थोडासा आपल्याला ह्यामध्ये चिकनचा नाहीतर कोणताही गरम मसाला असेल तो घ्यायचा. त्यामुळे ह्या बॅटरला छान अशी चव येते. आता इथे बघू शकता पावाला असा मसाला छान असा दाबून भरून घ्यायचा. त्यानंतर हा एखादा पाव असा मस्त फोल्ड करून घ्यायचा आणि छान असं आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं त्यामध्ये असं घोळून घ्यायचा आणि तेलामध्ये छान असे गरमागरम वडे काढून घ्यायचे. आता ह्याला उलटा वडापावही म्हणू शकता किंवा क्रिस्पी वडाही म्हणू शकता. चला तर तयार आहे. सबस्क्राईब